नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 28 फेब्रुवारीच्या भागात खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे. तर आता बघूया. सावली हिला मराठी भाषा दिवस म्हणजेच भाषा गौरव दिन साजरं करायचं असतं. त्यासाठी ते एक गेम ठेवते. घरातल्या सगळ्यांनी दिवसभर फक्त मराठीत बोलायचं, एकही इंग्रजी शब्द वापरायचा नाही. सगळ्यांना तिची ही कल्पना खूप आवडते. सगळे मजेत गेम खेळायला तयार होतात. रात्रीपासूनच गेम सुरू होतो. गुड नाईट ऐवजी शुभरात्री म्हणायचं आणि सकाळपासून फक्त मराठी असं सावली एकदम सगळ्यांना आता सांगायलाच लागते. दुसऱ्या दिवशी सगळे मजेत मराठीत बोलत असतात. हसत खेळत वातावरण हलकं झालेलं असतं. पण अचानक जगन्नाथ घरात येतो आणि मोठ्याने चंद्रकांतला हाका मारतो. चंद्रकांत, काय केलंस तू? सगळे दचकल्यासारखे होतात, कारण जगन्नाथ खूप रागात असतो. त्याला असं बघून सावली आता विचारते, पण काय झालंय? तर तो म्हणतो, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, द्यायची पण नाही आहे. मला चंद्रकांत आणि तिलोत्तमाशी बोलायचं आहे. त्याचा राग बघून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण जगन्नाथला कळलं आहे की त्याची मुलगी जिवंत आहे. आता मागे काय झालं ते पाहूया. तारा भैरवीला घर सोडायला सांगते, नाहीतर ती स्वतः घर सोडून जाणार असते. भैरवीला हे नको असतं, म्हणून ती आजारी असल्याचं नाटक करते. ती साखरे डॉक्टरांना बोलवते. डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात. याचवेळी सावलीला संशय येतो की डॉक्टरांचा नंबर चोरून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊयात. तारा खूप चिडलेली असते. तिला खात्री असते की आई नाटक करत आहे. पण सोहम आणि चंद्रकांत तिला समजावत असतात की भैरवी खरंच आजारी आहे. की डॉक्टर सगळ्यांना सांगतात भैरवीच्या हृदयावर ताण आला आहे. हे खरं आहे की खोटं आहे? त्यांना स्ट्रेस देऊ नका असं सुद्धा ते म्हणलेले असतात. पुन्हा असं झालं तर त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो, इथपर्यंत गोष्ट गेलेली असते. डॉक्टर ताराला सांगतात, तू घर सोडून जाणार होतीस, त्यामुळे त्यांना धक्का बसलाय. तारा काहीच बोलत नाही, पण तिला माहिती असतं की हे सगळं नाटक चाललंय. डॉक्टर बाहेर पडतात आणि त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या मोबाईलवरून कोणीतरी नंबर डायल केलाय. आता हे काम सावलीचं असतं, कारण कोणी नंबर देत नाहीये तर अशी शक्कल लढवून तिने तो नंबर मिळवलेला असतो. पण शेवटी आता डॉक्टरांना ते समजतंच आणि त्यामुळेच डॉक्टर भैरवीला फोन करून सांगून देतात की भैरवी नंबर तपासते आणि तिला कळतं की हा नंबर तर सावलीचा आहे. डॉक्टर पण घाबरलेले असतात. भैरवी म्हणते की शांत राहा, काही इतकं घाबरण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला एक प्लॅन सांगणार आहे, तो ऐकून घ्या. आता सावली जगन्नाथला फोन करून सांगते की तिने डॉक्टरांचा नंबर मिळवला आहे. जगन्नाथ म्हणतो, तू काळजी करू नको, पुढचं बघूया. मग आता मोठा ट्विस्टच आलेला आहे, कारण जगन्नाथ डॉक्टरांना पकडून एका ठिकाणी आणतो. त्याची माणसं डॉक्टरांना बांधून ठेवतात. जगन्नाथ आता डॉक्टरांना विचारतो की माझी मुलगी जळाली होती तेव्हा तिची केस तुमच्याकडेच होती ना? डॉक्टर घाबरतात. आता काहीच बोलत नाही ते. आत्ता जगन्नाथने खूप त्यांना धमकावल्यानंतर ते खरं सांगणार असतात. तर जगन्नाथला कळलं आहे की त्यांची मुलगी सानिका जिवंत आहे. पुढे तो तिलोत्तमाला काय शिक्षा देणार? इतक्या वर्षांनी सानिका आणि जगन्नाथची भेट कशी होणार? नील आणि सानिकाचं लग्न तो कसं धूमधडाक्यात लावून देणार आहे? हे सगळं आता पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रेक्षकांनो. स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. खूप थरारक आणि भावनिक असं आपल्याला रिव्ह्यू बघायला मिळणार आहे आणि हे रिव्ह्यू तुमची उत्सुकता नक्कीच वाढवेल. पाहायला विसरू नका सावळ्याची जणू सावली. भेटूया उद्याच्या नवीन ट्विस्टमध्ये. धन्यवाद.